विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते नेते उपस्थित सर्व विद्यार्थी प्रतिष्ठानी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो माझ्या आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंती आपण राज्यामध्ये दोन प्रकारे शिवजयंती साजरी करतो। एक राज्य सरकारने 19 फेब्रुवारी या दिवशी आम्ही सगळेजण जिथं महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर तिथं जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि तिथीप्रमाणे आज राज्यातल्या अनेक भागामध्ये आपल्या कोकणामध्ये देखील अनेक भागामध्ये शिवजयंती साजरी केली जाते। त्या शिवजयंतीच्या निमित्तानं देखील माझ्या राज्यातील तमाम जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो। आज खरं तर मी जो अर्थसंकल्प राज्याला सादर केला त्याचा 75 आमदारांनी 2 दिवस खूप चर्चा केली। त्याच्यामध्ये काहींनी सकारात्मक भूमिका मांडली, काहींनी नकारात्मक भूमिका मांडली, टीका झाली, काहींनी कौतुक केलं आणि त्याचं मला उत्तर द्यायचं होतं। परंतु मला उदयने आग्रह केला की ते कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही इथल्या MIDC आणि टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजनाच्या करता ज्याच्याकरता 197 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, 31 कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारकडनं आणि MIDC कडनं आणि 165 कोटी रुपये हे टाटा उद्योग समूहाकडनं त्या ठिकाणी दिले जाणार आहे। आणि हा प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या करता मी खास आवर्जून आलो। तसाच एक शिवसृष्टीचा पण आपल्या इथं कार्यक्रम आहे। मगाशी सुनीलजी तटकरे साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे रत्नागिरी ही बदलत चाललेली आहे। काळानुरूप लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात। लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। आपण इथला जो रस्ता होता तो पार नागपूरपर्यंत हा नॅशनल हायवे तिथं जाणार आहे, त्याचाही खूप चांगला परिणाम एकंदरीत रत्नागिरीच्या बाजारपेठेवर होणार आहे, तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या संख्येवर होणार आहे। लवकरच तुमचं इथलं विमानतळ हे पण डोमेस्टिक करता त्या विमान धावपट्टीच्या साईजप्रमाणे विमानं तिथं उतरली जातील। त्याच्यातून पण पर्यटनाला एक गती मिळण्याच्या करता किंवा उद्योगपती इथं सहज विमानांनी येऊन त्यांचं दिवसभर काम करून संध्याकाळी जाऊ शकतील, अशा प्रकारची पण सोय ही लवकरच आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। टर्मिनलचं काम माझ्या माहितीप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये अशा प्रकारचे अनेक बदल इथं केले जात आहेत। परंतु जसे बदल केले जातात तशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये मला विद्यार्थींनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे। उद्योग क्षेत्रात सातत्याने बदल होत आहे, जगात होत आहे, देशात आपल्या जिल्ह्यात होत आहे आणि त्या बदलासोबत माझ्या महाराष्ट्रातला हा विद्यार्थी त्यांनी स्वतःला घडवलं पाहिजे, ते अत्यंत गरजेचं आहे। पण तुम्ही स्वतःला घडवत असताना किंवा तुमचे पालक तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत असताना, तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असताना पूर्वी फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणावर भर दिला जायचा। आर्ट्स, सायन्स, कॉमर्स त्याच्या संदर्भातलं शिक्षण हे साधारण त्या ठिकाणी दिलं जायचं। मात्र आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची ही जी काळाची गरज बनलेली आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारची केंद्र ही सुरू करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यातूनच इथं एक केंद्र होतं आहे। माझ्या माहितीप्रमाणे राज्यातलं 3रं केंद्र आहे। पहिलं अतिशय विदर्भातलं चंद्रपूर तिकडच्या भागात आपण केलं, दुसरं अतिशय नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली, तिथं आता आपण परिस्थिती खूप सुधारवलेली आहे।
त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आता तिसऱ्या प्रकल्पाचा मान हा माझ्या रत्नागिरी शहराला मिळालेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे तुमचे लोकप्रतिनिधी उदय सामंतला जातं, हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. इथं आम्ही थांबणार नाही. रत्नागिरीच्या नंतर आम्ही कल्याण डोंबिवली तिथं आम्ही असं केंद्र करणार आहे. पुण्यामध्ये आम्ही पाणेरला जागा दिलेली आहे, तिथं असं केंद्र करायचं आहे. त्याच्यानंतर शिर्डी जिथं श्रद्धेचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण एक केंद्र त्या ठिकाणी सुरू करणार आहे. आणि हे करत असताना मराठवाडा उत्तर महाराष्ट्र थोडासा राहतोय. मी आता टाटाच्या काही मान्यवरांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की आमची हरकत नाही, परंतु छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या करता आणि त्याचबरोबर एक बुलढाणा त्या भागामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. इव्हन उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक किंवा जळगाव याला नाशिकला प्राधान्य दिलेलं जास्त फायदाच होईल. आपण तिथं नाशिकला आधी त्या ठिकाणी घेऊ. आणि या प्रकल्पामध्ये बघायचं सांगितलं तसं 7,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याचं उद्दिष्ट आहे. ग्राउंड फ्लोअरलाच आहे, कारण सगळी मोठे मोठे मशीन तिथं राहणार आहे. त्याच्यावर वरचा मधला आपल्याला करून चालणार नाही. आणि जे काही विद्यार्थ्यांना दर्जेदार हे तंत्रज्ञान घेण्याच्या करता सोयी पाहिजे त्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळं तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधारण्याला मदत होणार आहे. आज भारताची कुशल मनुष्यबळाची वाढती गरज आहे. मी नाव घेणार नाही, परंतु अनेक उद्योगपतींचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे, माझे उदय सामंतांचे आमचे संबंध येत असतात. त्यांची गुंतवणुकीच्या निमित्तानं काही किंवा त्यांना काही राज्याच्या वतीनं काही मदत पाहिजे असेल की त्यांना प्रकल्प उभा करायचा, पण इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकारकडून आणून देण्याची गरज असते. अशा पद्धतीनं त्यावेळेस तेही बोलून दाखवतात की आज भारतामध्ये कुशल मनुष्यबळ ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारची केंद्र मुलांना मुलींनो अतिशय उभारण्याची गरज आहे. त्याच माध्यमातून मनुष्यबळाला एक नैसर्गिक वातावरणाचं कौशल्य प्रशिक्षण देणं हे अतिशय शक्य होणार आहे. उत्पादन क्षेत्रात आवश्यक असणारे आमचे अभियंते असतील, ऑपरेटर्स असतील, तंत्रज्ञ असतील, कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक मूल उपलब्ध करून देण्याचं हे केंद्र एक महत्वाची भूमिका बजावेल. त्याबद्दल माझ्या मनामध्ये काही मात्र शंका नाही. आणि या प्रकल्पामुळे माझं रत्नागिरी शहराच्या आजूबाजूला असणारे रत्नागिरी जिल्ह्यातले तालुके त्याच्यामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम या उद्योगांना देखील या प्रकल्पाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा उल्लेख आता उदय सामंतांनी केला. काही नवीन उद्योग देखील स्वतः अंबानी ग्रुप इथं काही इन्व्हेस्टमेंट करतोय, काही इतर काही उद्योगपती इथं गुंतवणूक करतायत. आणि त्याच्यामुळं अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात माझ्या इथल्या मुलांना मुलींना रोजगार निर्मिती व्हायला मदत होणार आहे. आणि चांगल्या दर्जाची नोकरीची संधी वाढवण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम इथं आयोजित केले जातील. आणि आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला देखील आधुनिक पद्धतीनं अद्ययावत करण्याचं काम या केंद्रामार्फत होईल. त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक केंद्राची प्रतिष्ठा राखण्याकरता हे केंद्र 100% सहाय्यक ठरेल. आणि नवविद्यांना नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी मदत होईल. आज उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, साधनं आणि उपकरणं याची सेंटर मार्फत स्थापना केली जाईल. आणि विद्यार्थ्यांना, उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधने आणि उद्योजकता निर्माण करण्याचं काम या आपल्या केंद्राच्या मार्फत निश्चितपणे होईल. टाटा कंपनी आज स्वतः रतन टाटा आज आपल्या तयार नाहीये, परंतु त्यांनी सतत या गोष्टीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्यानंतर देखील टाटा उद्योग समूह किंवा टाटा ट्रस्ट CSR मधलं मोठ्या प्रमाणात मुलांना घडवण्याचं काम, मुलांना शिकवण्याचं काम, मुलांना दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. आज तुमच्या माझ्या जिल्ह्यात मुख्यत्वे अभियांत्रिकी, रासायनिक आणि फळ प्रक्रिया करणारे उद्योग आहेत.
या औद्योगिक क्षेत्राला कौशल्यवर्धन प्रशिक्षण केंद्र व निश्चितपणे मदत झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. स्थानिक कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्याच्या करता नैसर्गिक वातावरण निर्मिती, उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते या सगळ्या गोष्टी इतर त्या बाबतीमध्ये होणार आहेत. माझी तरुण तरुणींना विनंती की महायुतीचं सरकार आम्हाला फार मोठ्या संख्येने बहुमत राज्यातल्या जनतेत दिलं, त्याबद्दल मी राज्यातल्या जनतेचे आभार मानेल. परंतु त्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, त्यांनी आमच्याकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत किंवा आमच्याबद्दल अपेक्षा ठेवलेल्या आहेत, मी आज अर्थसंकल्पाच्या विप्लवाच्या निमित्तानं देखील म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि उदयजी हे दावोसला गेलेले होते. जवळपास 15.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 16 लाख युवकांना रोजगार अशा पद्धतीनं आपण गुंतवणूक इथं राज्यामध्ये आणतो. एवढं आम्ही थांबणार नाही. मुलांना मुलींना आम्ही 5 वर्षाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हावी 5 वर्षात आणि साधारण 50 लाख विद्यार्थ्यांना म्हणजे रोजगार निर्मिती त्याच्यातलं निर्माण करण्याचं आमचं टार्गेट आहे, आमचं उद्दिष्ट आहे. आणि हे पूर्ण करण्याच्या करता आमचं सरकार त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. आणि त्याच्यामुळं ही जी काही सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये तरुणांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे. इथं केवळ तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही तर तुमच्या करिअरला एक नवी दिशा ही त्याच्यातून मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्यासाठी हे केंद्र रोजगाराची दारे उघडेल आणि स्टार्टअप्सला बळ देईल अशा प्रकारची खात्री मला आणि आमच्या सरकारला, उदय आणि बाकीच्या सगळ्या आमच्या टीमला आहे. इथं खरं तर माझं रत्नागिरी असेल, माझं रायगड असेल, माझा सिंधुदुर्ग असेल, या सगळ्या भागामध्ये कोकणच्या परिसरात निसर्गाची मूर्त असताना उधळण झालेले आपण पाहतो. त्याच्यात रत्नागिरी जिल्हा पण कुठं माझा मागा नाहीये. पर्यटनाच्या दृष्टीनं देखील अनेक प्रकल्प आम्ही शासनामार्फत त्या ठिकाणी राबवतोय. स्वराज्याचं रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, त्यामध्ये सर्व लढ्यांच्या मध्ये विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृती देखील कायमस्वरूपी जपण्याच्या करता माझं शेखर दिग्बांशी बोलणं झालं, माझं उदय सामंतांशी बोलणं झालं. आज ती जागा ज्याची आहे ती व्यक्ती मला आता कार्यक्रम संपल्यानंतर भेटणार आहे. तिथं आपण ते स्मारक करतो. मी बजेटमध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मी गेल्याच आठवड्यामध्ये त्याच्याबद्दल बोललेलो आहे. त्याचबरोबर उद्योगाला बळकटी देणाऱ्या अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. आणि उद्योग मंत्री आणि तुमचे पालकमंत्री या नात्याने उदय सामंत देखील त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच्याकरता अर्थ आणि नियोजन खात्याचा मंत्री म्हणून सांगतो, जे प्रकल्प माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातामध्ये घेतलेले आहेत त्याला राज्य सरकारकडनं कुठली निधीची कमतरता मी करू देणार नाही. मी मगाशी कलेक्टर या सगळ्यांशी बोलत होतो, पीओ, एसटी, आमचे केंद्रात सगळ्यांची, की बाबा जे प्रकल्प आपण आता घेतले, त्यांचं मेडिकल कॉलेज होणार याच तुमच्या समोरच्या ग्राउंडवर, त्याच्यामध्ये संरक्षण विभागाला लागणारी त्याच्यामध्ये मला वाटतं वेपन हे त्या ठिकाणी सुरू होणार आहे. 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. आणि साधारण आमचा प्रयत्न असा आहे की इथल्या पर्यावरणाचा समतोल पण राखला गेला पाहिजे. माझा मला काही प्रकल्प आले त्याचा उल्लेख मला वाटतं सुनील तटकरे साहेबांनी केला. त्याच्यामध्ये कुठेही पर्यावरणाचा इतर त्रास होईल अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या माझ्या कोकणच्या अतिशय सुंदर अशा किनारपट्टीवर होऊन देणार नाही. उलट कोस्टर रोडला आम्ही प्राधान्य देतोय. आपला मधल्या काळामध्ये आम्ही रेवंत रेड्डी त्याला पण आम्ही अग्रक्रम देण्याचं ठरवलेलं आहे. एक खंत आहे आम्हाला की आजपर्यंत खूप जण नितीन गडकरींनी लक्ष घातलं, आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलंय, पण अशा अडचणी येत आहेत की आमचा मुंबई गोवा हा रस्ता मागे जातोय. त्याच्याकरता देखील आम्ही आता शिवेंद्रबाबा भोसलेंना पण सांगितलेलं, माझं रवींद्र चव्हाणांना सांगितलेलं होतं की तुम्ही लक्ष द्या, त्याच्यामध्ये कुठं काही अधिकचं लागत असेल तर ते सांगा.
पण या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर, तुमची रेल्वे, तुमचं विमानतळ, तुमचं जलवाहतूक, तुमच्या इथे रस्ते, या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम केल्यानंतर त्याचा खूप चांगला परिणाम माझ्या कोकणवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं रत्नागिरी येथील टाटा संचलित औषधवर्धन केंद्र आमच्या एमआयडीसीच्या मदतीनं जे 197 कोटी रुपयाचं आम्ही उभं करतोय आणि दरवर्षी साधारण 7,000 मुला-मुलींना त्याच्यातून प्रशिक्षण देण्याचं आमचं टार्गेट आहे. ते त्या केंद्राचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो आणि लवकरात लवकर ते केंद्र त्या ठिकाणी पूर्ण व्हावं आणि आमच्या मुला-मुलींना त्याच्यातनं एक नवी दिशा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथल्या विकास कामाला हार्दिक शुभेच्छा देतो. टाटा आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपला त्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. उदयला पण मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बात करना अजीत दादा ऑफिस से